नमस्कार मित्रांनो, पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण लास्ट वीक मध्ये निफ्टी बद्दल जसा अनालिसिस केलेलं होतो त्याच पद्धतीनं निफ्टी रेस्पेक्ट केलेले आहे मित्रांनो. तर इथून पुढे काय होणार हे सुद्धा आपण अनालिसिस करू. खरं अनालिसिस करायच्या आधी पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा मित्रांनो, म्हणजे का व्हिडिओ अपलोड केले केले तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पटकन येईल. म्हणून सांगतो तुम्हाला, बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून घ्या आणि तुमच्या मित्रांना सुद्धा ह्या चॅनलचं लिंक जरूर शेअर करा मित्रांनो. त्यांना सुद्धा स्टॉक मार्केट अनालिसिस कसं करायचं आहे हे सुद्धा आता कळणार आहे. तर आज आपण त्या स्टॉक मध्ये अनालिसिस करताना त्याच्यात एक पॅटर्न बनलेला आहे. तो पॅटर्न कोणता आहे तुम्हाला सुद्धा जर माहित असेल तर कॉमेंट बॉक्स मध्ये जरूर कॉमेंट करा, आणि माहित नसेल तर माहिती करून घ्या मित्रांनो. तर चला, जास्त वेळ न घालवता त्या स्टॉक बद्दल अनालिसिस करू. म्हणजे ह्या आठवड्यात जो स्टॉक येणार आहे तो स्टॉक ची प्राइस अगदी कमी आहे आणि तो स्टॉक मल्टीबॅगर होऊ शकतोय असं वाटतंय मित्रांनो. म्हणून आपण त्या स्टॉक बद्दल आज अनालिसिस करणार आहोत. तर चला, त्या स्टॉक बद्दल आता आपण अनालिसिस करू. तर बघा मित्रांनो, निफ्टीचा चार्ट आता ओपन झालेले आहे. तर आता आपण निफ्टीचा एक अनालिसिस करून मगच आपण ह्या आठवड्यामध्ये जो स्टॉक आहे त्या स्टॉक बद्दल अनालिसिस करू. तर इथं कॅन्डल बघितलं तर निफ्टीचा वीकली आहे. वीकलीच्या हिशोबाने जर बघितलं तर मित्रांनो, तुम्हाला जसं आपण मागच्या आठवड्यात म्हणलेलं होतं इम्पॉर्टंट आपल्याला एक सपोर्ट राहील हा, आणि ते स्टॉप सपोर्ट किती 24,400चा राहील. आणि तसंच वरच्या साईडला जे आपल्याला रेजिस्टन्स आहे ते किती 25,160चा खूप स्ट्रॉंग हा रेजिस्टन्स आहे. जेव्हा ह्या दोन्ही रेजिस्टन्सला अप साईडला जर ब्रेकआउट दिला तर लाईफ टाइम हायला जाऊ शकते, आणि डाऊन साईडला 24,400ला जर ब्रेक केला तर आपल्याला निफ्टी 23,000 पर्यंत येऊ शकते मित्रांनो. हे तुम्ही लक्षात घ्या. खरं जे काही मी अनालिसिस करतोय हे फक्त माझा अनुभव आहे मित्रांनो. तुम्हाला गायडन्स टिप देण्यासाठी मी काय व्हिडिओ बनवत नाहीये. ते देण्यासाठी मी काय सेबी रजिस्टर्ड नाही आहे मित्रांनो. टिप देण्यासाठी माझा अनुभव फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय. ज्यांना स्टॉक मार्केटचं नॉलेज नाही आहे त्यांना नॉलेज पण भेटेल मित्रांनो, म्हणून मी व्हिडिओ अपलोड करत राहतोय. तर तसं जर बघितलं तर आता आपण ह्या आठवड्यामध्ये ज्या स्टॉक बद्दल अनालिसिस करणार आहोत त्या स्टॉकचं नाव आहे मित्रांनो नायका. हा स्टॉक जबरदस्त आहे मित्रांनो. FSNE कॉमर्स व्हेंचर लिमिटेड, म्हणजे आपण याला नायका म्हणतोय बघा. हा नायका स्टॉक जो आहे खूप 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 छान आहे मित्रांनो. हा टेक्निकलच्या हिशोबाने आपल्याला ब्रेकआउट दिलेला आहे. ऑलरेडी मी इथं ड्रा केलोय. तर बघा, वरनं असा स्टॉक कंप्लीट जेव्हा लिस्टिंग झाला तिथून पुढे कंप्लीट खाली गेला, आणि तिथनं पुढे नंतर एक चांगला असं एक जंप दिला. म्हणजे जंप दिला म्हणजे काय केलं मित्रांनो, काही जास्त काही केलं नाहीये. हे बघा ते काय केलं हे तुम्हाला इथं मी ड्रा करून दाखवतो. वरनं जे इथं फिबोनाची रिट्रेसमेंट जर घेतला तर आपल्याला इथं लगेच कळते. फक्त हा जो आहे 28%चा हा 38%चा हा रिट्रेसमेंट घेऊन हा स्टॉक परत पुन्हा खाली आला. खरं हा जो लाईफ टाइम हायचा लो आहे ह्या लोला ब्रेक केला नाही, आणि इथून परत 20 घेऊन हा स्टॉक आता आपल्याला ब्रेकआउट मिळतोय इथं ह्या पॉईंटला. ही जे हॉरिझॉन्टल लाईन मी ड्रॉ केलेली आहे मित्रांनो, हा ब्रेकआउट पॉईंट आहे. आणि इथं जे हाय आहे ते किती 229.80 आहे. इथं फक्त आपल्याला जे ब्रेकआउट मिळाले मित्रांनो 230.15, म्हणजे ऑलमोस्ट आपल्याला फक्त 35 पैशांना आपल्याला ब्रेकआउट मिळालेला आहे. त्याच्यामुळं आपण ह्याच्यामध्ये तुम्ही इग्नोर करायची काही गरज नाहीये. 35 पैसे सुद्धा आपल्याला इम्पॉर्टंट असतोय, म्हणजे का ते आपल्याला जे रेजिस्टन्स होतं रेजिस्टन्सला ब्रेक केला म्हणून आपल्याला इम्पॉर्टंट आहे. तसंच तुम्ही जर बघितलं तर बघा, आता जर आपल्याला बाय करायचं असेल तर इथून जे डीप आहे ह्या डीपचं टार्गेट म्हणजे क्लोजिंग जे दिलं आहे 230, त्याच्यातून आपल्याला हा जो डिफरंट आहे हा जो लो आहे ते किती 150चा दिसतोय मित्रांनो. तर ह्याच्यातून आपण 150 230 मधून 150 जर वजा केला तर आपला टार्गेट भेटतोय किती 80 पॉईंटचा. आणि त्या 80 पॉईंटला काय करायचं मित्रांनो, हिचं जे ब्रेकआउट दिलेली प्राइस म्हणजे क्लोजिंग मिळालेली जी प्राइस आहे 230, ह्या 230 मध्ये आपण काय करायचं 80 आपण ऍड करायचं. तर ते किती होते ऑलमोस्ट 310. हा 310चं टार्गेट आपल्याला पहिला टार्गेट राहणार मित्रांनो. तर हे लक्षात घ्या तुम्ही. दुसरा टार्गेट कुठंपर्यंत जाऊ शकते, जे लाईफ टाइम हाय जे होतं इथं म्हणजे ऑलमोस्ट 400 पर्यंत हा स्टॉक जाऊ शकतो मित्रांनो. आणि समजा 425ला जरी समजा ब्रेक केला तर आपल्याला हा स्टॉक
पुन्हा एकदा मल्टीबॅगर होऊ शकतोय असं वाटतंय मित्रांनो. तर मित्रांनो बघा, अनालिसिस करून झालेलं आहे. तसंच आपण पुढच्या आठवड्यामध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद.